The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेना भासते वा करोति वा ततो नंग दुःखमनवेति चक्कं वा वहतु पदं मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील सोमनाळा या छोट्याशा खेडेगावामध्ये श्रद्धावंत धम्म उपासक मिलिंद मंजुळाई धोंगडे आणि अनिकेत तांबे या दोन्ही परिवाराच्या वतीने पूज्य भिक्षू संघाची जाहीर धम्मदेसना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले भिक्खू धम्म बोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल त्याचबरोबर ज्यांनी आताच आपणा सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल आणि त्याचबरोबर आपल्या परिसरात राहून वडसाला राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे पूजनीय भिक्खू महामोगलांजी त्याचबरोबर बुद्धझरी बोटेझरी या ठिकाणी राहून धम्म प्रचाराचं कार्य करणारे आमचे पूजनीय भिक्खू नागसेनजी आणि त्याचबरोबर पूजनीय भिक्खू इंद्रज्योतीजी संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ या कार्यक्रमासाठी दूरवरून आणि अनेक ठिकाणावरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र
आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. सकाळपासून आपण चिवड्यावर या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि वेळ पुढे आणि पुढे सरकतोय. पूजनीय भिक्खू संघापैकी बऱ्याच भिक्खूंनी माझ्या पूर्वी आपणास धम्मदेशना देऊन उपकृत केलेला आहे आणि आता आमच्याकडे माईक आलेला आहे आणि आमची ही धम्मदेशना आता होणार आहे. तेव्हा आम्ही जेव्हा एंट्री केली इथे आपल्या गावामध्ये, गाव तसं छोटसच आहे, आमचे मिलिंदजी धोंगडे यांनी अनेकदा कॉल करून मेसेजेस करून सातदिवे साहेबांशी संपर्क साधून त्यांनी आजची ही तारीख मिळवली आणि त्यांनी सांगितलं भंतेजी घरगुती कार्यक्रम आहे, माझ्याकडे भोजनदान आहे, एवढा मोठा काही कार्यक्रम नाही आहे. पण जेव्हा आपल्या स्टँड वरती आलो खेडे गावामध्ये, आपल्या अत्यंत छोटसच गाव आहे सोनमाळा, सोमताळा काय लिहिलं बापा, सोमनाळा म्हणते, ठीक आहे हरकत नाही, सोमनाळा तर सोमनाळा. तर या सोमनाळा गावामध्ये, खेडे गावामध्ये आम्ही आलो. खेडे गावात गेल्यानंतर फार हर्ष होतो, आनंद होतो, कारण आमचा जन्म ही खेड्यातच झालेला आहे. आम्ही काय धीरूभाई अंबानीच्या घरी जन्माला आलेलो नाहीये आणि तुम्ही काय त्यांच्या घरी जन्माला आले नाही. त्याच्यामुळं तर तुम्ही हे समता सैनिक दल, त्या लेझिम पथकामधल्या आपल्या सगळ्या मुली, महिला आणि श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका एवढ्या आतुरतेनं वाट पाहत होते पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये, आणि एवढी मोठी संख्या आणि एवढा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून मावत नव्हता, एवढा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती होता. तर एकदा कार्यक्रमाचे आयोजक मिलिंदजी, त्यांचा धोंडगे परिवार, तांबे परिवार आणि सर्व उपस्थितांनी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजून स्वतःचंही अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. मला वाटलं बा आता तुम्हाला भूक लागते की काय, भूक लागते का काय, म्हणून तुम्हाला मध्येच अगोदरच विचारलं की बोलू की नको, कारण विचार केला पाहिजे. आम्ही असे वरती बसलो भंतेजी असल्यामुळे, आम्ही भंतेजी नसतो तर आम्हाला असं खालीच बसावं लागलं असतं, परंतु भिक्षू असल्या कारणाने भगवंताने सांगितलं गौरवास पात्र, आदरास पात्र, सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो, अशा असंख्य गुणांनी युक्त भगवंताचा श्रावक संघ आहे. आणि म्हणून भगवंताच्या संघाचा गौरव केला पाहिजे, आदर केला पाहिजे, त्यांना दान पुण्य केलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. हे भगवंताचीच शिकवण असल्यामुळं आम्ही वरती बसलो, तुम्ही खाली बसले. मी मनोमन विचार करत होतो, काही काही माझ्या माता भगिनीचे बाबांचे चेहरे पाहून काय माहित नाही बा, आता कोणाला वाटत असेल बापा हे आता कधी संपत्ती, आता नाही, आता तर खुलले बापा. पण वाटत असेल कोणाला काही डायबिटीज असेल, कोणाला बीपी असेल, तर तुमची काही जास्त परीक्षा घेणार नाही. परंतु या धोंगडे परिवाराचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. कारण असे कार्यक्रम धम्मदेशनेचे जर पंचक्रोशीमध्ये, गावखेड्यांमध्ये जर आयोजित केले आणि चांगल्या विद्वान, सिलवान, गुणवान, विनयधारी भिक्खूंना जर बोलवत राहिले लोक भगवंताच्या काळातल्या सारखं, किंवा आताही श्रीलंका, थायलंड मध्ये हे होते, तर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपले मुक्तिदाता आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला हे वैभव प्राप्त झालं आणि ज्यांच्यामुळे सर्वश्रेष्ठ असे 3 रत्न आपल्याला मिळाले, त्यांच्या संकल्पनेतील भारत बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही बघा. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की फक्त स्वतः पुरतं जगू नये, खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे, खाता खाता बटन दबलं की मरणे. काय केलं तर काहीच नाही. लग्न झालं होतं, नवरा बायको होते, 2-4 लेकरं झालेत, त्यांना शिकवलंय, त्यांना पोटा पाण्याला लावलंय, त्यांचे लग्न कार्य केलेत, नातवंडांना खेळवत होते, आणि एक दिवस बटन दबलं गेले. काही विहारात आले नाही, कधी समाजात आले नाही, कधी या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी झाले नाही, कधी योगदान दिलं नाही, आणि कधी घराच्या बाहेर लेकरालाही पडू दिलं नाही. बस बाल्या
बाल्या बाल्याची माय बाल्याची बायको आणि बाल्याचं घरदार आपापल्या खोलीत. आम्ही बदल केला आता, कारण 10 बाय 10ची खोली कुठे राहिली? मोठमोठे महाल आले ना बाबासाहेबांच्या मुळे वाट्याला, आले का नाही? 10 बाय 10ची खोली आहे का आता? बापा पहाव तेवढा बंगलाच. आता हे पण पहा ना, यांचा बंगलाच आहे हा. अशोक चक्र भगवान बुद्ध बाबासाहेब घरावरती आहेत आणि घरे चांगलं मोठं तिथपर्यंत आहे. आणि त्यामुळे गाव खेड्यातही घर तयार झाले. त्यामुळे काही लोक तुम्हाला सोडून, बापा तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. परंतु काही लोक खरोखरच अशी आहे, बाल्या बाल्याची माय बाल्याची बायकोन बाल्याचे लेकर बाळ आपापल्या खोलीत आणि समाज गेला म्हणते चुलीत. तुम्हाला पाठ झालं बापा, बरं झालं अशा धम्म देसनेतलं काही पाठ व्हावं. सकाळीच एक आपल्या पुण्यावरून फोन आला, ते सांगत होती ताई आमची की ते लहान पोरगा मुलगा आहे, तर ते मुलगा बनतेजी म्हणे तुमची डायलॉग मारते म्हणे पोरग. म्हटलं कोणती? नाही बापा तुम्ही लय चांगले. आणि ते खरंच फोनवर बोललो बा, बारीक पोरगा एकदम. हो. आणि ते म्हणे तुम्ही नाही बाप्पा तुम्ही तर लय चांगले. मी म्हटलं बरं झालं बापा, हिरोईनचे डायलॉग नाही मारत, भंतेजीचे डायलॉग मारते. काही लोक सांगतात तुमचीच भाषा बोलतात म्हणजे आमच्या घरात. मी म्हटलं चांगला आहे, हा पण एक धम्माचा संस्कार आहे. कारण ह्याच्यामुळे जर गोडी, आणि आम्ही पण सांगतो बा, आम्ही काय फार विद्वान नाही आहोत, आम्ही अल्पबुद्धीच आहोत, आमचा काय फार जास्त अभ्यास नाही आहे. त्रिपिटक फार मोठा आहे, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा फार मोठी आहे, त्याच्या पुढे आम्ही काहीच नाही आहोत. आम्ही लोकांना गोडी लावण्याचं काम करतो. बघा काय करतोय, धम्माची गोडी लावण्याचं काम करतो. म्हणजे कोणी ध्यानी बनावं, कोणी सिलवान बनावं, कोणी उपवासाचं पालन करावं, कोणी दान पुण्य करत राहावं, कोणी विहारात जात राहावं, कोणी आपल्या घरी भंतीजींना बोलवावं, यासाठीची गोडी लावण्याचं तेवढं आम्ही काम करतो. आणि म्हणून लोकांना जर प्रवचनातले डायलॉग आवडत असतील आणि विशेष म्हणजे लेकरांनाही आवडत असतील, तर आमची गाडी योग्य मार्गाने चालली याचा आम्हाला अभिमान आहे. बघा तुम्हाला सांगतो, म्हणून स्वतः बद्दल आम्हाला प्राऊड फील होते. कारण आम्ही आताच सांगितलं बघा, आमचं बटन लवकर आहे दबलं तर काही टेन्शन नाही आम्हाला. कारण समाधानाचा मृत्यू येईल, बाबासाहेबांचं फुकट खाऊन नाही चाललो. बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून असंख्य लोकांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचं परिवर्तन घडून गेलो, याचा अमरतानाही आनंदच होईल. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा असे बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये उतरावेत, यासाठीच्या या धम्मदेसना असतात. आणि म्हणून त्यांचं कौतुक आपण करतोय. समजू लागलं तुम्हाला काय म्हणायचंय ते. बापा तुम्ही खरंच लय हुशार आहे. तर बघा खरंच असे कार्यक्रम झाले पाहिजे. बघा झाले पाहिजे का नाही? आज आपण पाहतोय वातावरण कसं आहे आपल्या देशामध्ये. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक ठिकाणी अनुल्लेखाने टाळल्या जाते, इग्नोर केल्या जाते. बाबासाहेबांना 26 जानेवारीला फार मोठी घटना घडली आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. आपण कोणावर वैयक्तिक टीका करत नाहीये, ते एक उदाहरण आहे फक्त. असं अनेक ठिकाणी होते की बाबासाहेबांना टाळल्या जाते, बाबासाहेबांना इग्नोर केल्या जाते, बाबासाहेबांना अपमानित केल्या जाते आणि संविधानाचाही अपमान केल्या जाते या देशामध्ये. परंतु त्या महामानवाने जे संविधान लिहिलं, त्या महामानवाने जे कार्य केलं, ते केवळ काही एका जातीपुरतं मर्यादित नाही आहे. जेव्हा त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करतो, जेव्हा भारतीय संविधानाचा अभ्यास करतो, तर त्या महामानवाने या देशाला संपूर्णतः देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, सार्वभौमत्व या देशाला प्राप्त व्हावं, देशातल्या शेवटच्या माणसाचा विकास व्हावा, त्याला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायनीतीचं जीवन प्राप्त व्हावं आणि ते उथळ माथ्याने त्याचं स्वाभिमानानं जीवन त्याने जगावं. यासाठी म्हणून गरीबालाही तेवढेच हक्क अधिकार दिले आणि श्रीमंतातल्या श्रीमंतांनाही तेवढेच हक्क अधिकार दिले. परंतु आज या देशातले काही लोक बाबासाहेबांना बेईमान होतात किंवा बाबासाहेबांचा विचार दाबण्याचा, संपवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज सोशल मीडियाचं जग आहे. काय आहे हे युग? कशाचं आहे? सोशल मीडियाचं युग आहे. आज प्रत्येकाकडे युट्यूब आहे, सोशल मीडियामध्ये फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे आणि जगभरातील लोक, बहुसंख्य लोक सोशल मीडियावरती आहेत. एका क्लिक वरती आपलं वक्तव्य, आपलं बोलणं, आपलं मत
सारं जग पाहू शकते, जग ऐकू शकते. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार युनो मध्ये पोहोचलेला आहे. बाबासाहेबांचा पुतळा युनोच्या ऑफिस मध्ये आज काही दिवसांपूर्वी तिथे स्थापन केला. म्हणून बाबासाहेबांचा विचार कोणी इथं संपवू शकत नाही. जसा सूर्य आहे तसा बाबासाहेबांचा विचार जगामध्ये एकदम सर्वत्र प्रकाश देत आहे बघा. आणि बुद्धालाही आज कोणी संपवू शकत नाही. परंतु कधी कधी असं होते की हे जे मी बोललो आता हे तेव्हाच खरे ठरते जेव्हा महामानवाच्या अनुयायी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत असतील तर खरंच त्यांचे विचार संपत नाहीत. पण जर कधी बाबासाहेबांच्या नावावर खाणारे आणि भगवान बुद्धाला कामापुरता मामा करणारे लोक, तुम्ही नाही म्हणत बाबा बारीक तोंड करू नका, पण जयंती आली की बोलो रे बोलो, जय भीम इकडून आला, जय भीमन तिकडून आला, जय भीम. आणि बघतो काय सामील व्हान आसन तसन केस वाढवून निळीचा भंडारा लावलाय, गळ्यामध्ये निळ टाकलंय, पोटात काय काय टाकलंय काळ, आणि त्याच्यावर नाचते मग तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आणि याचं जर रक्त चेक केलं त्या दिवशी तुम्हाला सोडून बापा, तर याच्या रक्तात मला सांगा भीम निघेल का? याच्या रक्तात भलतच काहीतरी निघेल. पण बाबासाहेबांचं कुठून रक्त निघेल? आणि त्यामुळे बघा बाबासाहेबांचं रक्त त्यांच्याच अंगात असू शकते की जे लोक स्वतःला बौद्ध म्हणून घेतात, जे बुद्ध विहारात जातात, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पाळतात, पंचशील पाळतात, आठवड्यातून का होईना एक दिवस उपोषण पाळतात, शील पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात, आपलं मन निर्मळ करण्यासाठी ध्यान करतात आणि समाज परिवर्तनाच्या या लढ्यामध्ये उतरतात. तेच लोक बौद्ध आहेत. नाही तर 365 दिवसातून एकदाच बाहेर नाचायसाठीच पडणारे कायचे ढेकळाचे बौद्ध म्हणतात तुम्ही. आमच्या भंतेजीने चांगले कान पिळले तुमचे. ते कोणतं गाव सांगितलं? नागपूर जवळच. हा बापा, मी हे भंतेजी जेव्हा बोलत होते तुमचे चेहरे बारीक पाहत होते, काही काही ना अशी खाली मान घातली पहा. मी म्हटलं गोळी बरोबर लागली बापा. आणि गोळी लागली पाहिजे ना, नाही का? ही धम्माच्या तत्वाची विचाराची गोळी, बाबासाहेबांच्या विचारांची गोळी लागली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सगळं काही आपल्याला दिलंय आणि त्यांना फक्त कामापुरता मामा करत असेल, फक्त कोणी आपल्यावर अन्याय करू नये म्हणूनच फक्त घरावर झेंडा लावत असेल, बाबासाहेबांच्या नावाला आपण ढाल बनवत असेल फक्त आपलं भागून घेण्यासाठी, आपला स्वार्थ, तर त्याला काही अर्थ आहे का? बाबासाहेबांच्या विचारांना आपण जागलो पाहिजे. कारण रात्रच इथे वैऱ्याची नाही आहे, तर दिवसही वैऱ्याचा आहे. तुम्ही पाहत असाल या देशामध्ये किती त्रास दिला जातो बाबासाहेबांच्या नावाला आणि बाबासाहेबांच्या विचारांना. भगवान बुद्धाचा विचारही इथे दुर्लक्षित केला जातो, बाबासाहेबांचा विचार इथे दुर्लक्षित केला जातो. आणि त्यामुळे त्या काळात बघा आपली लोक प्रामाणिक होती. त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या काळामध्ये आपली लोक प्रामाणिक होती, अडाणी होती, पण प्रामाणिक होती की नाही? तेव्हा अडाणी लोक होते आणि पैसेवाले एवढे लोक नव्हते. आज पैसेवाले झाले, शिक्षणही आलं, परंतु जर पाहिलं तर खरंच काही काही लोकांना धम्माशी, धम्माच्या कार्याशी, विहाराशी, बाबासाहेबांच्या कार्याशी आम्ही काही देणं घेणं लागत नाहीये की काय, अशा विचारात काही लोक राहतात, वावरतात. बघा वावरतात की नाही? तुम्ही पाहत असाल बघा, नुसतं मला पान फुलं वाह असे लोक बघा. काही काही म्हणजे दिसायला सुंदर, त्यांची माडी सुंदर, बंगला, घर दार, लेकर बाळ सगळं लय खूप काय काय आहे. आमचा टीव्ही पहा म्हणते, आमचा बंगला पहा म्हणते, आमची एसी पहा म्हणते, आमचा हॉल पहा म्हणते, काय काय पहा म्हणते. मला फक्त पहाच म्हणते, फुलं वाहा म्हणते, मलाच माना म्हणते, माझं नाव टाका म्हणते, मला खुर्ची द्या म्हणते, मला माईक द्या, मला हार द्या, मला फुलं द्या, पुष्प गुच्छ द्या, मीच लय मोठा म्हणते, बाबासाहेबानंतर माझाच नंबर लागते म्हणते. आणि याचं घर घरात नसते. असते का? नाहीच म्हणा तुम्ही. हो काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला म्हणत नाही बापा, बारीक तोंड नका करत जाऊ. पण असे खरंच लोक आहे बघा, बिलकुल काही कामाचे नाही. त्या काळात लोक प्रामाणिक होते, गरीब होते, परंतु
प्रामाणिक होते. आणि त्यामुळे बघा, आपण जोपर्यंत दुसऱ्याचं दुःख अनुभवत नाही तोपर्यंत त्या दुःखाचा असर पावर आपल्याला कळत नाही. अगोदरच्या लोकांना त्रास झाला सगळ्या गोष्टींचा. का, कोणत्या गोष्टींचा त्रास होत होता? का म्हणून पटापट बाबासाहेबांना शरण आले लोक. अडाणी असून सुद्धा नागपुरात आपल्या एवढी गर्दी का केली होती? लाखो लोक आले की नाही? अडाणी होते की नाही? तेव्हा व्हॉट्सअप होतं का? सोशल मीडिया होता का? फोन होते, मोबाईल होते का? पण त्या काळामध्ये पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आपल्या नागपुरात 14 ऑक्टोबर 1956 ला 5-6 लाख लोक जमा झाले होते का नाही? सगळ्या प्रकारचे लोक होते आपले पांढऱ्या वस्त्रांमध्ये. आणि आज मात्र आपण पाहतोय तो प्रामाणिकपणा लोकांमध्ये उरलेला नाही आहे. आज महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. तुमच्याकडची परिस्थिती काय याचा आम्हाला अभ्यास आहे. सगळ्या महाराष्ट्राचा, देशाचा आम्ही अभ्यास करतो. राजकारणाचाही अभ्यास करतो, सामाजिक कार्याचाही अभ्यास करतो, धार्मिकही अभ्यास करतो. कारण वर्तमान जीवनामध्ये आपल्याला या चौकस अभ्यास करावा लागतो. आणि त्यामुळे आम्ही पाहिलं बघा, जे लोक जयंतीला, जे लोक विजयादशमीला, जे लोक 6 डिसेंबरला, जे लोक भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येने जमत होते, निवडणुकीच्या वेळेला ते काय करत होते? हजाराला, 500ला. अहो, हसं करून घेतलं आपल्या लोकांनी. आज हसतात लोक, तुमच्या माहितीसाठी सांगतो. हसतात की नाही लोक? ज्यांना कळत असेल, इतर लोक हसतात बघा. काही काही आपल्या लोकांकडे पाहा. आपल्या लोकांचं हे बिलकुल वाईट घाणेरडं आचरण पाहून इतर लोक हसतात. बाबासाहेबांनी खरं तर तेव्हा इशारा दिला होता आपल्या नागपुरातूनच. 15 ऑक्टोबर 1956 ला, 14 ऑक्टोबरला दीक्षा समारंभ पार पडला आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांचं ऐतिहासिक भाषण झालं होतं 3 तास. आपल्या नागपूरचे सुगत बोधी भंतेजी आमच्या बरोबर होते. आम्ही त्यांच्या बरोबर राहत होतो औरंगाबादला. तुम्ही आपल्या चॅनलवर पाहत असाल तर. भंतेजी गेले 92 वर्षाचे निघून. भंतेजी धम्मदीक्षेला होते. त्यांना वारंवार विचारायचो, भंतेजी बाबासाहेब कसे दिसत होते, बाबासाहेबांचा आवाज कसा होता, माई साहेब कशा होत्या, किंवा जे जे काही माहोल होता धम्मदीक्षेचा, नानकचंद्र रत्तू असेल किंवा गोडबोले, हे सगळा माहोल जो होता, दोन्ही दिवसच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यांना मी विचारत होतो वारंवार की बाबासाहेब दिसायला कसे होते, आवाज कसा होता, बोलत कसे होते, वगैरे वगैरे, लोकांमध्ये उत्साह कसा होता. तर भंतेजींनी सांगितलं आणि धर्मांतराचा इतिहास लिहिलेला आहे. त्यामध्ये 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये आपल्या बाबासाहेबांनी नव्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या लोकांना एक इशारा दिलेला आहे. काय इशारा दिला माहितीये? आपल्या लोकांना उद्देशून काय म्हणाले बाबासाहेब माहितीये? 22 प्रतिज्ञा दिल्या. गुरुचंद्रमणी, महास्तवीर आणि त्रिसरणासह पंचशील दिलं. बुद्ध धर्मामध्ये दीक्षित झाले बाबासाहेबांनी. आपणही बाबासाहेबांनी प्लस 22 प्रतिज्ञा दिल्या. इथल्या भारतीय लोकांची मानसिकता आणि इथला अभ्यास करून इथले लोक पुन्हा तिकडे जाऊ नये. भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधर असे बनतील नंतर समजा, तर बनू नये. म्हणून बाबासाहेबांनी त्रिसरण पंचशिला शिवाय धम्म दीक्षेमध्ये एक विशिष्ट बदल केला. आधुनिक पद्धतीनं भारताचा अभ्यास करून. आणि काय जोडलं बाबासाहेबांनी? 22 प्रतिज्ञा जोडल्या. 22 प्रतिज्ञा दिल्या. चष्मा काढून एक एक प्रतिज्ञा बाबासाहेबांनी स्वाक्षरामध्ये लिहिलेली आपल्या समाजाकडून वधवून घेतली. त्या 22 प्रतिज्ञा तुम्हाला माहिती आहे. आणि नंतर बाबासाहेबांचं दुसऱ्या दिवशी जेव्हा भाषण झालं, त्या भाषणामध्ये बाबासाहेब आपल्या समाजाला उद्देशून म्हणाले एक वाक्य, उद्या माझ्या नवदीक्षित समाज बांधवांनो, उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने तुमच्याकडे असं बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धर्म बाटवला. कोणाचे शब्द आहेत? कोणाचे? आपल्या बाबाचे शब्द आहेत बघा. ज्यांनी आपल्याला मुक्त केलं, ज्यांनी आपल्या कमरेचा झाडू सोडला, ज्यांनी गळ्यातलं मडकं काढून टाकलं बघा आपल्या, ज्यांनी आपल्याला हे स्वाभिमानाचं, माना सन्मानाचं जीवन दिलं, त्यांनी आपल्याला काय इशारा दिला होता की वाहत जाऊ नका. इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धर्म बाटवला. आज काही लोकांकडे जेव्हा आम्ही पाहतो, सगळे तसे नाही आहेत.
काही लोक खूप चांगले आहेत, खूप चांगला बदल होतो आहे लोकांमध्ये. आपल्या काही माता भगिनी असतील, काही आपले मुलं असतील, मुली असतील किंवा माणसं असतील, चांगला बदल होतोय. त्याचं हे उदाहरण आहे बघा. एका व्यक्तीने, एका परिवाराने, 2 परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला लोकांमध्ये परिवर्तन व्हावं म्हणून. आणि त्यामुळे असे भीमसैनिक, खऱ्या अर्थाने असे भीमसैनिक बाबासाहेबांचे लेकर घराघरात तयार झाले पाहिजे. म्हणून मी बघा एका शायराचं नेहमी तुम्हाला वाक्य सांगत असतो, कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो. काय म्हटलेलं आहे? कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में तो हर घर में एक आंबेडकर पैदा करो, एक आंबेडकर पैदा करो. आणि तो आंबेडकर शेजाऱ्याच्या घरातून येणार नाही. तुम्हाला तयार करावं लागेल, तुमच्या लेकरांना संस्कार द्यावा लागेल बाबासाहेबांचा. नाही तर लेकरांना फक्त एटीएम कार्ड बनवणे, एवढं पॅकेज आहे, तेवढं पॅकेज आहे, एवढा पगार आहे, तेवढा पगार आहे, लय तोंड मोठं करू सांगते. आणि सोयरिकीच्या वेळेस लय चांगला बायोडाटा लिहिते, लय भारी बायोडाटा लिहिते. माझा पोरगा खालची मान वर करत नाही म्हणते. खरं पाहिलं तर बापा विचारूच नका, किती हात धुवून घेते घरातच ते. पोरीच लय कौतुक करते आणि ऍक्च्युअल मध्ये काय असते ती विचारूच नका. मी म्हणतो पोरांना शिकवा, पोरींना शिकवा, शिकवलंच पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण शिक्षित आणि सुशिक्षित हे 2 वर्ग आहेत. मी काय म्हणतो ऐकताय? शिक्षित आणि सुशिक्षित असे 2 वर्ग असतात. तुम्हाला शिक्षित आणि सुशिक्षितला काय फरक आहे या दोघांमध्ये, तर आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवर या संबंधी प्रवचन आहे, तुम्ही पाहून घ्या. शिक्षित कोणाला म्हणतात आणि सुशिक्षित कोणाला म्हणतात यातला फरक तुम्हाला कळेल. आज सगळं काही बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळालं आहे, परंतु काही लोक बिलकुल समाजाचं देणं घेणं लागत नाहीत. म्हणून जरी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण गुरगुरतात तेच की खरंच ज्यांच्या रक्तात बाबासाहेबांचा स्वाभिमान आहे. आणि एक वाघीण आपल्यातली गुरगुरली 26 जानेवारीला नाशिक मध्ये. काय नाव? माधवीताई जाधव. साधी गोष्ट आहे का म्हणता का तुम्ही? साधी गोष्ट आहे? अहो साधी गोष्ट नाही आहे, लय अवघड गोष्ट आहे. 500 रुपये घेणं लय सोपं आहे, 1000 रुपये घेणं लय सोपं आहे. आणि मी याला त्याला पैसे वाटतो निवडणुकीमध्ये म्हणून मलाच द्या, आमचा बचत गट आहे, एवढ्या महिला आहे म्हणून पैसे घेणं हे कोणाला जमेल? गद्दार लोकांना हे लय लवकर जमते. पण बाबासाहेबांचा स्वाभिमान गहाण न ठेवणं, तो स्वाभिमान आपल्यामध्ये तेवत ठेवणं हे हर किसी के बस की बात नहीं. फार कमी लोक असतात. हे बोलणं लय सोपं आहे. बाबासाहेबांवर बोलणं, बाबासाहेबाचं गाणं म्हणणं, भगवान बुद्धावर बोलणं, भगवंताचं गुणगान गाणं हे लय सोपं आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये बाबासाहेब आपल्यामध्ये असणं आणि आपल्या वर्तनातून ते आपण दाखवून देणं हे भल्यांना जमत नाही. आणि तो ज्यांना जमेल तेच बाबासाहेबांचे अनुयायी असतात. आणि त्यामुळे अशा प्रकारचे अनुयायी आपल्या समाजामध्ये तयार झाले पाहिजे. हे घाबरलं, बंद पडलं पा. आमचा आवाजच एवढा जाडा भरडा आहे, त्याला आम्ही काय करावं बापा. आमच्या आईनं लहानपणी दातवण टाकू पडजिबीला काय म्हणते? पडजिबत म्हणते त्याला. तुमच्याकडे काय म्हणतात? आवाज जमलं मग समजते बा तुम्हाला. तर पडजिबीला दातवण लावू बोट टाकू आमच्या नरड्यामध्ये घशामध्ये असा आवाज बनवला. बिना माईकचा आवाज येत होता पाहतात तिकडे. लय मोठा आवाज आहे आमचा जाडा भरडा. तर हरकत नाही, सांगतो हे तुम्हाला की मी हे यासाठी म्हणून सांगत होतो की त्या काळामध्ये आपल्या लोकांकडे प्रामाणिकपणा होता, स्वाभिमान होता. आज तो कमी होताना दिसत आहे आपल्या लोकांकडे. आणि त्यामुळे ज्याला दुःख, दुसऱ्याचं दुःख अनुभवता येते
नाही का? दुःख अनुभवल्याशिवाय कळत नाही असं भगवंतानं सुद्धा म्हटलेलं आहे. दुःखाचा जेव्हा अनुभव येतो तेव्हाच दुःख काय याची झळ आपल्याला समजेल. त्या काळात आपल्या लोकांच्या वाट्याला वाईट दिवस होते. बाबासाहेबांनी हाक दिली परिवर्तनाची. मेल्यागत जीवन जगू नका. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा. आपण वाघासारखे जगा ही बाबासाहेबांनी घोषणा केली. आणि आपले लोक त्या काळातले बघा दीक्षाभूमीवर धावून आले आणि बाबासाहेबांना ओला बाबासाहेबांच्या हाकेला ओ दिला बाबासाहेबांच्या. आणि आपल्या लोकांनी धम्मदीक्षा घेतली आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून टाकलं. गंडे दोरे घरामध्ये काय काय होतं सारा कचरा लोकांनी फेकून दिला. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि आज काही काही तेच कचरा शिकून हुकलेले लोक हो. अडाण्याचं तर सोडून द्या पण जे लय शिकलेले म्हणतात लय बंगला मोठा बनवला म्हणते. आता भंतेजीने सांगितलं एका ठिकाणी बुद्धाची मूर्ती फोटो, दुसरीकडे बाबासाहेबांचा फोटो आणि मध्ये त्याच्या दुसराच कोणता तरी बसवते. तर मला सांगा माझ्या तला भीम मीच केला उन्हा दोष देऊ कुणा. तुझ्या पाऊल खुना भीमराया तुझी पोर पुसू लागली रे. एका आपल्या कवीनं लिहिलं पहा. तुझ्या पाऊल खुना भीमराया तुझी पोर पुसू लागली रे. तुझ्या वैर्याच्या दारात जाऊन तुझ्या वैर्याच्या दारात जाऊन पंगतीला बसू लागली रे. तुझ्या पाऊल खुना भीमराया. असं आहे खरं की खोटं? कवीनं चुकीचं लिहिलं म्हणता तुम्ही. पाहिलं की नाही तुम्ही पंक्तीला? आता बसत होते की नाही लोक? बिलकुल बसत होते लोक. अहो धम्माच्या नावानं धर्माच्या नावानं काही लोक एकत्र आले म्हणजे कधी निवडून येत नव्हते तो लोक निवडून आले. आणि हे तोंड घेऊन कामापुरता मामा जय भीम करणारे इथून डुप्लिकेटपणाचा जय भीम करणारे लोक, बाबासाहेबाला स्वतःसाठी वापरणारे लोक नुसतेच जय भीम बाबासाहेब आमचे आशेन बाबासाहेब तसे नुसतेच शेखी मिरवणारे निवडणुकीच्या वेळेला 500 रुपये घेत होते, 1000 रुपये घेत होते. सांगा तुम्ही हे जीवन कामाचं आहे असं बेमानीचं? मी पहिल्या काळामध्ये म्हणजे काही वर्षापूर्वी असं बोलायचं ते एकदम. तर मी तेव्हा बोलता बोलता म्हणालो होतो, मला आठवते म्हणजे तेव्हाच प्रवचनाची स्टाईल वेगळी होती, आताची जरा स्टाईल वेगळी आहे. कारण वेगवेगळे आम्ही वक्तृत्वाची कला एक असते का लोकांची मन जिंकण्यासाठी, लोकांमध्ये परिवर्तन करण्यासाठी. तेव्हा जास्तच भडक बोलत होतो आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये. आणि तेव्हा आम्ही बोलायचो नेहमी प्रवचनातून की जे लोक आता आपल्या जीवनामध्ये खातात बाबासाहेबांचं आणि गात असतील दुसऱ्यांचं, बाबासाहेबांना बेमान होत असतील, तर मेल्यावर काय होईल तर हे तर विषय वेगळा, मरणोत्तर गतीचा विषय वेगळा राहील. पण जे लोक या जन्मामध्ये ज्यांच्याकडे सगळं काही गडगंज श्रीमंती आणि ज्यांचे लेकर बाळ केवळ बाबासाहेबांच्या भरोशावर मोठे मोठे झाले आणि सर्व काही बाबासाहेबांच्यामुळे मिळालं, पण तरी सुद्धा त्या महामानवाच्या अनंत उपकारांना जागत नसतील, त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवत नसतील, तर मेल्यावर कोणती गती मिळेल ते तर कर्म ठरवतील नंतरचे नंतर. पण जे बाबासाहेबांना बेमान होतील त्यांना याच जीवनामध्ये नरक गती भोगल्याशिवाय राहणार नाही बघा तुम्हाला सांग. कारण त्या महामानवानं आपल्या वाट्याला हे सोन्याचे दिवस येण्यासाठी, आपली सोन्यानं ओटी भरण्यासाठी 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली. 3 मुलं गेले बघा. राजरत्न गेला, रमेश गेला, गंगाधर गेला, इंदू नावाची मुलगी बाबासाहेबांची होती. हे सगळे 4 लेकरं लहानपणामध्ये वारले पा. रमेश गेला तेव्हा बाबासाहेब विलायतेला होते, विदेशामध्ये होते. 2.5 महिन्यानंतर माता रमाईनं पत्र लिहिलं बाबासाहेबांना, साहेब मला माफ करा, तुमच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून मी तुम्हाला उशिरा कळवते, आपला रमेश आपल्याला सोडून गेला. किती महान त्याग आहे, कल्पना करून पाहत राहतो मी, साधी गोष्ट नाही आहे.
तुमच्याही कोणाच्या घरात लेकरं कोणी समजा जात असेल, मरत असतील, मरण प्रत्येकाच्या वाट्याला येते, आम्ही मरणार आहोत, दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येऊ शकते. अहो पण जे बाबासाहेबांना भोगून आपल्या वाट्याला हे भोगायला मिळू नये यासाठी जे ते झिजले, खपले, राबले, त्यांनाही त्रास होता, शारीरिक त्रास होता, मानसिक त्रास होता, घरातले लोक मरत होते, लेकर स्वतःचे मरत होते, स्त्री आपली पत्नी तारुण्यात मेली, केली परवा त्यांनी. तुम्ही कल्पना तर करून पहा, यदा कदाचित बाबासाहेब आपल्या वाट्याला आले नसते, बाबासाहेबांनी आपल्यासाठी काम केलं नसतं ना, तर आज जे हे सन्मानाचं जीवन मिळालंय ना, तेव्हा तरी गुरा ढोराचं शेण काढावं लावत होते हे लोक, आता तर माणसांचंही काढायला लावलं असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एवढी वाईट परिस्थिती आणली असती जर बाबासाहेब आणले नसते आपल्या वाट्याला. म्हणून मी वारंवार सांगतोय की असे प्रवचन, असे कार्यक्रम हे गावागावामध्ये झाले पाहिजे, लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. कोणावर टीका टिप्पणी करत नाही आपण आणि करूही नाही कोणा. मी तर खिलाफ आहे त्या टीका टिप्पणीच्या. दुसऱ्या धर्मावर, दुसऱ्याच्या श्रद्धेवर आपण टीका टिप्पणी केली नाही पाहिजे. त्यांचं खरं खोटं, बरं वाईट त्यांच्याजवळ राहील. आपण आपला धम्म, आपण आपल्या बाबासाहेबांचा विचार लोकांना सांगून त्यांच्यात परिवर्तन घडवलं पाहिजे. दुसऱ्यावर काय टीका टिप्पणी करणार आपण? कारण मी आता जे म्हणालो तुम्हाला, माझ्यात भीममीच केला उन्हा दोष देऊ कुणा, त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? त्यांचा तर अजेंडाच आहे, त्यांचा तर अजेंडाच आहे. बाबासाहेबांचा विचार संपवणे, संविधान संपवणे, बुद्धाचा विचार संपवणे, त्यांचा पदोपदी अपमान करणे, हे त्यांच्या अजेंडाच आहे. तुमचा अजेंडा कोणता आहे? तुमचा अजेंडा काय? फक्त स्कॉलरशिप घेणे, रिझर्वेशन घेणे, घरकुलाची योजना घेणे, शिक्षण घेणे, पोट भरणे आणि आयुष्य आरामाचं जीवन जगणे, एवढाच अजेंडा असावा का आपल्या लोकांचा? एवढाच अजेंडा असावा? त्या रमाईचे उपकार, बाबासाहेबांचे उपकार, त्यांच्या लेकरांचं जाणं हे प्रत्येकाने, केवळ भिक्खूनेच नाही तर भिक्खूंनी सुद्धा याची जाणीव ठेवावी, भिक्खूंनीही याची जाणीव ठेवावी आणि उपासक उपासकांनी सुद्धा याची जाणीव ठेवून आपण बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करता कामा नये असं स्वतःला सांगितलं पाहिजे. आपण संकल्प केला पाहिजे, मी बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवेल आणि बाबासाहेबांनी जे म्हटलंय, मला भारत बुद्धमय करायचा आहे, मला जर आयुष्य लाभलं तर भारताला मी बुद्धमय बनवेल. खरं पाहिलं तर बाबासाहेबांनी कागदोपत्री संविधानात्मक या देशाला 26 जानेवारी 1950 लाच बुद्ध धम्माची दीक्षा दिली. परंतु जे अनुयायी बुद्ध धम्माचे बनले आहे त्यांनी आचरणिक दृष्ट्या जगाला दाखवून दिलं पाहिजे की आम्ही बौद्ध आहोत. म्हणून आता मी जे तुम्हाला म्हणालो, केवळ इतर धर्माला शिव्या घालणे, कसंही वागणे हे आपल्याला शोभत नाही. आता बौद्धांची पण एक वेगळी ओळख असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही श्रीलंकेला जा, थायलंडला जा, बौद्ध कोणाला म्हणतात, बौद्धांचा स्वभाव काय असते, प्रवृत्ती काय असते हे तुम्हाला लक्षात येईल. बौद्ध लोक बुद्ध धम्म संघालाच मानणारे असतात, बौद्ध लोक विहारात जाणारे असतात, बौद्ध लोक वाकणारे झुकणारे पण असतात बुद्ध बाबासाहेबांच्या समोर. माहितीये तुम्हाला, बौद्ध लोक फक्त शेखी मिरवणारे नसतात, बौद्ध लोक स्वच्छ असतात, नीटनेटके राहतात. बौद्ध लोक कोणाला शिवीगाळ करत नाहीत. बौद्ध लोक आपल्या वाणीचा सदुपयोग करतात. बौद्ध लोक, बौद्ध लोकांची ही ओळख आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मिलिंद प्रश्नात तर बौद्ध उपासक कोणाला म्हणावे ह्याबद्दल राजा मिलिंद, त्यांचं नाव मिलिंद आहे बघा, त्यांच्यासाठी पुनश्च टाळ्या वाजवा बघा. कोणाला वाटत असेल मग गावात टाळ्या वाजवा म्हणजे भंतीला 1 लाख रुपये दिले का गेले हॅपी टॉवर बांधण्यासाठी? या मिलिंद काय माहिती. तसं काही नाही आहे तुमच्या माहितीसाठी, परंतु अशा लोकांचं खरंच कौतुक करावं वाटतं. अहो गरज आहे ना अशा लोकांची, तुम्ही आदर्श घेतला पाहिजे अशा लोकांचा. कारण असे लोक आहेत पण त्यांची संख्या कमी आहे ज्यांना खरंच वाटते. कारण बघा, हे माहोल असा बनवलाय म्हणजे इथं बसल्यावर फिलिंग अशी येऊ लागली की हे बुद्ध विहार आहे, हा बुद्ध विहाराचं अंगण आहे, त्याच्यात स्टेज आहे आणि हे धम्म परिषदेसाठी, भिक्खूची धम्मदेशना ऐकण्यासाठी एवढा मोठा जनसमुदाय बसलेला आहे. अशी फिलिंग येत आहे इथे तुमच्या माहितीसाठी. यांचं अंगणही पावन झालं, यांचं घरही पावन झालं आणि यांचा परिवारही पावन झाला. तुमच्या माहितीसाठी सांग, असे लोक आपल्या समाजामध्ये तयार झाले पाहिजे तर खरं. नाही तर बस कपाट भरलंय, गाडगे भरलंय, मडकय भरलंय, बँक भरली, सारच भरलंय.
आणि माझं 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 कोणाला देणार नाही, माझं कोणाला देणार नाही, माझं असं म्हणू म्हणू पोरासाठी पोरीसाठी नातासाठी नातीसाठी त्यांच्या नातासाठी नातीसाठी म्हणू 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 एक दिवस तोंड हे वाकडं झालं. तुमचं होऊ नये बापा, पण सांगतो समजा कंबर मोडून गेली, डोळे कामातून गेले, स्मरणशक्ती कामातून गेली, मती गेली कामातून सारं, आणि दवाखान्यात लावलाय कृत्रिम श्वास. तर मला सांगा काय जाळता त्या पैशाला? जाळता का त्या पैशाला? भगवंताने सांगितलं तुमच्या कमाईचे 4 हिस्से केले पाहिजे. किती किती? काय काय मुख्यच बसले बा, त्यांना वाटतं बा म्हणावं तर करावं लागतात का काय? अहो खरंच करावं लागतात आणि केले पाहिजे. ज्यांना वाटते आमच्या घरामध्ये बरकत आली पाहिजे बा, नाही का, आमच्या घरात आलेला पैसा आम्हाला सुख देणारा बनला पाहिजे, तर खरंच त्या लोकांनी भगवंताच्या उपदेशानुसार अनाथ पिंडकाला भगवान बुद्ध म्हणाले तोच पैसा तेच धन गृहस्थ लोकांना सुख देते. जे लोक गृहस्थ लोक आपल्या सम्यक आजीविकेतून आलेलं धन, ज्या धनाचे 4 हिस्से करतात. आपल्या चॅनलवर प्रवचन दिलेलं आहे, मी काय आता सांगत नाही तुम्हाला. त्यातला शेवटचा हिस्सा भगवंताने सांगितलेला आहे की तो दान पुण्यासाठी तुम्ही खर्च केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या बाबाने सुद्धा काय म्हटलेलं आहे, तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. म्हणजे 100 रुपये दिवसाला कमवत असाल तर त्यातले 5 रुपये तुम्ही बाजूला काढून ठेवा. आणि आता बापा 100 रुपये दिवसाला फक्त, मी त्या दिवशी विचारलं एक जणाला, आता रोज किती झालाय, मजुरी किती झाली बा तुमच्याकडे? महिलांना मजुरी किती आहे? 200. आणि पुरुषाला? त्यांच्याकडे तर 300 म्हणते बा. आणि पुरुषाला किती आहे? 400. म्हणजे 200 आणि 400, 100ला 5 म्हटल्यावर किती झाले? 6 पंचे किती रुपये काढून ठेवायचे तुम्ही दररोज? कोण कोण काढून ठेवा? अरे विचारतो, हसू नका बापा, वर हात करा तुम्ही. दररोजचे 30 रुपये काढून ठेवा त्या 600 रुपयाचे. ज्यांना वाटते ते हात वर करा. अरे बापा काही काही खालीच पाहू लागले, आम्ही 30 रुपये रोजचे कसं काय देऊ? मागत नाही बापा आम्ही, काय मागामागी करत नाही. तुमच्या माहितीसाठी तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर वैयक्तिक आपण आतापर्यंत कोणाकडे पावती बुक घेऊन गेलो नाही. वर्गण्या करण्याचं काम आपण करत नाही. भीक मागे पण आपल्याला जमत नाही. औरंगाबाद मध्ये द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं आता भूमिपूजन झालं 26 जानेवारीला. त्या दिवशी पण मी जाहीरपणे सांगितलं, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्मिती या उपक्रमांतर्गत हा जो द ग्रेट हॅपीनेस टॉवर, ज्यामध्ये ध्यान साधना सभागृह, बुद्ध विहार आहे, भिक्खू संघाची राहण्याची व्यवस्था म्हणजे भिक्खू निवास आहे, ई लायब्ररी आहे, वाचनालय ग्रंथालय आहे, यात्री निवास आणि सगळ्या सुविधांनी युक्त असलेला द ग्रेट हॅपीनेस टॉवर जो आहे तो 4-5 करोड रुपये त्याच्यासाठी बांधकामाचा खर्च येणार आहे. जास्त पण कमी नाही. तर मला ते आहे, लोकांनी विचारलं तेव्हा की बा तुम्ही मागामागी करत नाही, मागामागी करत नाही तर होईल का? मी त्यांना म्हणालो बिलकुल होईल. 26 जानेवारी 2026 ही युनिक तारीख आहे. त्या तारखेला भूमिपूजन केलं द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं, आणि 1 वर्षाचा आपण वेळ दिला बघा, आणि 26 जानेवारी 2027 ला द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं समाजाच्या स्वेच्छादानातून आपण उद्घाटन करून दाखवू, असं पण मी आश्वासन दिलेलं आहे. तुमच्या देणारे लोक काय नाही देत, तुमच्या माहितीसाठी सांगतो, न मागता लोकांमध्ये जे श्रद्धा असते, धार्मिकता असते, ते भरभरून देतात, आणि त्यामुळे समाजामध्ये परिवर्तन होत आहे. चांगलेही लोक आहेत, तुम्ही चांगलेच आहात बापा, बारीक तोड करू नका. पण सांगतो तुम्हाला ही जाणीव करून यासाठी देत असतो. आणि त्यामुळे मी आता जे म्हणालो की भगवंताच्या बाबासाहेबांच्या काळात लोक अडाणी होते, गरीब होते, पण प्रामाणिक होते, कारण त्यांना हे गाडग मडक झाडू नाही का, अन्याय अत्याचार हे भोगावं लागलं. त्यामुळे त्यांच्यात परिवर्तन झालं. दुःख भोगल्याशिवाय, दुसऱ्याचं दुःख अनुभवल्याशिवाय कळत नाही, असं भगवंताचं पण वचन आहे. त्याला धरून छोटासा दृष्टांत आहे, तुमची हरकत नसेल तर सांगतो. सांगाच म्हणता, छोटासाच आहे, आणि मग थांबतो जातो बाबा, पुन्हा कधी बोलवा.
आम्हाला बोलवा, नका बोलू, काही हरकत नाही. चॅनल वरून तर घराघरात आहे, आपण काही विषय नाही. आपल्या चॅनलचे सध्या 1,43,000 प्लस सबस्क्रायबर्स आहेत. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि युट्यूब चॅनलच्या मालकासाठी टाळ्या वाजवा बापा, कारण त्यांच्यामुळे तर सोशल मीडियावर सगळीकडे बुद्ध बाबासाहेबांचा विचार आज जात आहे. तर एकदा काही प्रवासी बोटीतून प्रवास करत होते. बोट समजते ना, बोट हे नाही बरं, बोटीतून नावेतून प्रवास करत होते. तर त्या नावेवर बरेच लोक होते, त्या बोटीवर बरेच लोक होते प्रवास करणारे. एका माणसाने डुक्कर विकण्यासाठी घेऊन चालला होता. डुक्कर समजते ना, आता ते डुक्कर त्यानं सोबत घेतलं तर त्याला पाळीव होतं त्याचं घरचं. डुक्कर पाळतात लोक, असं पाळत नाहीत असं काही नाही. तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही म्हणाला असं कुठं असतं, कारण पाळतात बापा डुकर. तर डुक्कर पाळीव होतं त्याचं, तर त्याने घेतलं त्या बोटीमध्ये सोबत, आणि ते डुक्कर बसलं खाली, बिचारा मालक बसला. तर एका माणसाकडे डुक्कर होतं आणि दुसऱ्या माणसाकडे कुत्रा होता. आता कुत्रा असते, चावा घेऊ नये कोणाला म्हणून त्यानं कुत्रा बाजूला बांधला होता मालकानं. म्हणजे डुकराला पण सोबत होता ठेवलेलं, आणि दुसऱ्यानं कुत्र्याला आणलं होतं ते ठेवलं होतं. आता हे पाण्यातून या डुकराने कधी प्रवास केला नाही बोटीत बसून, आणि कुत्र्याने कधी प्रवास केला नव्हता. बोट गेली समुद्रात गेल्यावर बोट ती थोडीशी अशी हलते पहा, बोट छोटी मोठी. तुम्ही कधी बसले होते का? बसत राहा, घराच्या बाहेर पडत राहा, अनुभव घेत राहा जरा. नाही तर त्याच भिंतीन, तीच माणसं, तेच सगळं, तेच म्हणल्यावर कधी कधी इकडचा कार्यक्रम बिघडते. आणि कधी कधी आपल्या दुनियेत राहतात काही लोक, तेवढंच फक्त डोब काळजी आहे की नाही, तेवढंच डबक. जग लय मोठं आहे तुमच्या माहितीसाठी सांग. जगात बाहेर पडल्यावर कळते आपल्याला की जग आपण समजतो तसंच नाही, तर जग फार वेगवेगळ्या प्रकारचं आहे. तर ते प्रवास करत होते. या डुकराला भीती वाटत होती, काय होतं समजत नव्हतं. ते डुकर वर खाली म्हणजे वरती डबल मजली होती ती बोट, तर ते डुकर वर खाली करत होतं, इकडं जात होतं तिकडं जात. त्या बोटीचं बॅलन्स असं सारे लोक परेशान. पण काय म्हणावं होतं त्या माणसाला, कोणी काही बोलत नव्हतं. ते कुत्र भुंकत होत, भो भो हो, सारे लोक किर. आता त्याचे मालकही परेशान झाले, पण कराव काय. तर त्या बोटीमध्ये एक तत्वचिंतक बसला होता तुमच्यासारखा, हुशार माणूस म्हणतो बाबा, तुमच्यासारखा तत्वचिंतक एक बसला होता. तत्वचिंतकाचं डोकं चालते प्रत्येकाचं. आता इथे बसले की नाही तुम्ही, ही खोपडी प्रत्येकाची वेगवेगळी चालत असते. आता इथे बसले की नाही, आता कोण चिवडा खाला आणि कोण खाला नाही चिवडा. जे उशीर आले त्यांचे कसे चिवडा खाला, कोण घरून खाऊन आलेत त्यांचं पोट काय म्हणत नसेल, आणि कोण अरे किती वाजला ना, 3 वाजले, 4 वाजले, मग भंतीची 3:30 वाजले, संपतो कधी संपतो बा. आणि काही लय भारी चालले हो, भंतीचे आले, बरं झालं बा, धोंगडीचं भलं हो, त्यांचं पोट पाणी शांत हो, तांबेनं बोललो, धोडगेनं बोललो. असे काही प्रत्येकाची बुद्धी आपापल्या पूर्वकर्मानुसार चालत असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बुद्धिमत्ता सुद्धा आपापल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला प्राप्त होती, हे भगवंताचं वचन आहे. तर मग ते तत्वचिंतक जो होता की नाही, ते हे सगळं पाहत होता. बाकीचे लोक त्या मालकाला बोलत होते, अहो काय तुम्ही कुत्र्याला घेऊन आले, काय तुम्ही डुकराला घेऊन आले, हे प्रवास आमचा सगळा एकदम काय म्हणतात त्याला, खराब केला आमचा प्रवास सगळा. एवढा वेळ हे कुत्र भुंकू लागलं, ते डुकर इकडून तिकडे चाललं, परेशान करू लागलं. आता ते मालक आहे म्हणे, आता काय करावं म्हणे आम्ही. तर ते तत्वचिंतकाचं डोकं वेगळ्या प्रकारचं चालत होतं. आणि ते त्या नावाड्याला म्हटलं, नावाडी म्हणजे व ते बोट चालवणारा, माझ्याकडे एक आयडिया आहे म्हणे, त्या मालकाला विचारा म्हणे, मी या कुत्र्याला आणि डुकराला गरीब मांजरीसारखं शांत करू शकतो. ते म्हणे, त्या विचारायचं काय मालकाला, मीच मालक आहे या बोटीचा, त्यांना काय विचारायचं म्हणे, तुम्ही करा शांत. तर हे बोलणं प्रवाशांनी पण ऐकलं. ते प्रवासी म्हणा, तू काय करायचं ते कर, यांना एकदा तर शांत कर. आयडिया कोणती आहे. तर ते म्हणे, 2 जण इकडे या म्हणे. त्या डुकराला टाकलं पाण्यात. समुद्रातून प्रवास करत होते की नाही, दोघांना धरून डुकराला टाकून दिलं पाण्यात. डुकराला पाण्यात टाकून दिल्यावर काय होते, तुम्हाला पाण्यात टाकल्यावर कसं होईल ते पाजाला पोहता येत नाही. पाण्यात टाकल्यावरती आता मरण्याच्या भीतीनं त्याला दम लागू लागला.
बोट पुढे पुढे चालली आणि हे जागेवरच असं 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 करू लागलं डुकर. थोडा वेळ तत्वचिंतक म्हणे थांबा म्हणे, काहीच करू नका म्हणे, पहा म्हणे. बोट थोडी पुढे घेऊन गेले आणि नंतर पुन्हा फिरवली आणि मग डुकराला उचलून बोटीत टाकलं. डुकर मुकत बसलं मालकाच्या पायाजवळ. ते उठलंय नाही, कोणाला त्रास आहे नाही, वर आहे नाही, खाली नाही, कोणीकडे मुक्कच पडूनच राहिलं. कुत्र्याचा कार्यक्रम तसाच केला. कुत्र्याला टाकलं पाण्यात. सुरुवातीला थंड थंड लागलं त्याला, गारगार. बोट पुढे निघून चालली होती. हे पोहत पोहत बोटीपर्यंत येत होत, पण याला बोटीवर चढताच येत नव्हतं. थोडा वेळ त्याला तसंच अनुभव दिलं आणि नंतर मग त्याला वरती घेतलं. त्याला बांधण्याचंही काम पडलं नाही. ते मुकत निपचिप असं पडून राहिले, एकदम गुपचूप. उठलंय नाही, भुंक नाही, काहीच नाही. सगळे जण त्या तत्वचिंतकाला म्हणाले, असं कसं काय बाप्पा, हे लयच भारी कला म्हणे, काय झालं, तू काय केलं, कोणती जादू केली? तर ते तत्वचिंतक म्हणे, जोपर्यंत दुसऱ्याचं दुःख अनुभवत नाही, आपल्या वाट्याला येत नाही, तोपर्यंत ते कळत नाही, ते समजत नाही. तर त्यामुळं आपल्या काही लोकांना उद्देशून हा दृष्टांत सांगितला मी. कारण काल आपल्या ज्या लोकांनी भोगलं, झळ सोसली, ते मडकं वगैरे, पायाचा झाडू वगैरे होता का नाही, त्यांनी ते भोगलं आणि त्यांना ते वेदनादायी वाटलं, म्हणून त्यांनी ते सगळं सोडून दिलं, बाबासाहेबांचं ऐकलं. पण आजही काही समाजामध्ये, मी नाव घेत नाही पा, पण त्या प्राण्यांसारखे लोक आहेत, बिलकुल नाही बनू शकत नाही तुम्ही. ते ध्यानावर नाहीत बघा. ते आपल्याच आविर्भावामध्ये, तंद्रीमध्ये, गुंगीमध्ये बघा, जसे दारू पिऊन माणसं कशा तंद्रीमध्ये राहतात, ते तसे तंद्रीमध्ये. आम्हाला जे वाटते तेच खरं, आम्ही जे करतो तेच बरोबर आहे, वगैरे वगैरे, माझ्यासारखं कोणीच नाही, मला जे जमते तेच, बस मीच मी, आणि सारा समाज भलतीकडे घेऊन जातात बघा, तरी त्यांना उमगत नाही, त्यांना समजत नाही. अशा लोकांना जेव्हा वेळ येईल दुःख भोगण्याची, तेव्हा कळेल की बाबासाहेब आपले ग्रेट होते, श्रेष्ठ होते. त्यांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला, संविधानात्मक तरतुदी दिल्या, म्हणून त्यांच्याशी प्रामाणिक राहिलो पाहिजे, हे तेव्हा कळेल. म्हणून वामनदादा म्हणाले, तुमचं बुडा सगळ जळेल तेव्हा भीम तुम्हा कळेल. म्हणाले की नाही? गाणे लय ऐकता बापा तुम्ही. तुमचं बुडा सगळ जळेल तेव्हा भीम तुम्हाला. खरंच आहे बघा हे. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले की गरीबाला धम्माची गरज आहे. काय म्हणाले? कोणाला गरज आहे? गरीबाला धम्माची गरज आहे. का? तर ज्यांचं पोट भरलंय ते कशाला येतील इकडे? येतील का? तुमच्यात कोणी आले असतील, त्यांचं अभिनंदन आहे, त्यांचं कौतुक आहे. आहेत असे पण काही लोक, पण त्यांची संख्या बोटावर मोजण्या एवढी आहे. परंतु विहारात येणारे म्हणा, धम्मकार्यात येणारे म्हणा, वर्गण्या देणारे म्हणा, दान देणारे म्हणा, उपोषण पालन करणारे म्हणा, मोठ्या मोठ्यातले अपवाद वगळता मिडल क्लास आणि मध्यम वर्गीयच लोक आहेत बघा, की तेच धार्मिक आहेत, श्रद्धावंत आहेत आणि बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहेत. त्यापैकी तुम्ही आहात आणि त्यामुळे तुम्हाला ही छोटीशी धम्मदेशना आज मी इथे देत आहे. आपण स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणाल यासाठी म्हणून तुम्हाला ही छोटीशी धम्मदेशना, बाबासाहेबांचा, बुद्धाचा विचार मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूज्य भिक्षू संघाने आम्हाला इथे ऐकून घेतलं आणि या कार्यक्रमाचे आयोजक मिलिंद मंजुळाई धोंगडे, त्याचबरोबर अनिकेत तांबे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या प्रती तथा सर्व श्रद्धावंतांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करून आम्ही आमच्या शब्दांना इथे पूर्णविराम देत आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भव
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः। जय भीम। The great happiness बुद्धं शरणं गच्छामि।